नमस्कार. आपण जेव्हा मराठीत बोलतो किंवा लिहितो तेव्हा क्रियापदांशिवाय आपलं पानही हलत नाही. तो करतो, ती गेली, ते बोलतील अशी कितीतरी क्रियापदं आपण सहज वापरतो. पण कधी विचार केलाय का की ही सगळी वेगवेगळी दिसणारी क्रियापदं एकाच मूळ घटकापासून तयार होतात? आज आपण बरोबर त्याच मुळाशी जाणार आहोत. क्रियापदाचा आत्मा समजून घेणार आहोत आणि पाहणार आहोत की धातू आणि धातुसाधिते हे दोन घटक आपल्या भाषेला कसा आकार देतात. आपल्याला शाळेत शिकवलं जातं की क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. हे खरंय, पण ते क्रियापद बनतं कसं? कोणती गोष्ट आहे जी त्या क्रियापदाला आणि पर्यायाने पूर्ण वाक्याला चालवते? जसं गाडीमध्ये इंजिन असतं तसाच प्रत्येक क्रियापदात एक इंजिन असतं. तेच त्या वाक्याला पुढे घेऊन जातं. आज आपण हेच इंजिन उघडून पाहणार आहोत, त्याचे एक एक भाग समजून घेणार आहोत. एकदा हे समजलं की मराठी व्याकरण खूप सोपं वाटायला लागेल. कोणतीही मोठी इमारत बांधण्याआधी त्याचा पाया भक्कम करावा लागतो, बरोबर? अगदी तसंच मराठीतल्या प्रत्येक क्रियापदाचा एक पाया असतो, एक मूळ शब्द असतो, ज्याच्यावर क्रियापदाची संपूर्ण इमारत उभी राहते. तर आपण थेट क्रियापदाचा विचार न करता आधी त्या पायाकडे, त्या मुळाकडे जाणार आहोत. चला सुरुवात करूया. आणि याच पायाला, याच मूळ शब्दाला व्याकरणात एक खास नाव आहे, धातू. धातू म्हणजे काय? तर क्रियेचं एकदम शुद्ध मूळ स्वरूप. असा शब्द ज्याला कोणताही जोड शब्द किंवा प्रत्यय लागलेला नाही. समजा करतो, जाईन, खाल्ले ही क्रियापदं आहेत. यातलं मूळ काय आहे? कर, जा, खा हेच आहेत धातू. विचार करा, जसं सोनाराकडे वेगवेगळ्या दागिन्यांचं मूळ सोनं असतं, तसंच व्याकरणामध्ये क्रियापदाचं मूळ धातू असतं. यांना सिद्धधातू असंही म्हटलं जातं. सिद्ध म्हणजे काय? तर जे आधीपासूनच तयार आहे, जे कशापासून बनवलेलं नाही. हे शब्द भाषेत नैसर्गिकरित्या आलेले आहेत. आपण यांना आणखी लहान भागांमध्ये तोडू शकत नाही. हेच आपल्या भाषेचे खरे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आता हे बघा, जा, ये, कर, बस किती साधे, छोटे, एकाक्षरी शब्द आहेत नाही का? पण या साधेपणातच यांची खरी ताकद आहे. एका कर या धातूपासून करणे, करतो, केली, करणार, करून, करावे, करताना अशी कितीतरी अक्षरशः शेकडो रूपं तयार होतात. म्हणजे बघा, एका लहानशा बीमधून जसं मोठं झाड उभं राहतं तसंच काहीसं या धातूंचं आहे. हीच तर आपल्या मराठी भाषेची जादू आहे. ठीक आहे, तर आता आपल्याकडे धातू नावाचा कच्चा माल आहे. हा भाषेचा पाया आहे. पण फक्त पाया असून भागत नाही, त्यावर भिंती उभाराव्या लागतात. मग ह्या धातूपासून पुढचे शब्द कसे घडवायचे? या पायावर आपण पहिली वीट कशी रचतो, ज्यामुळे वाक्याला एक नवा अर्थ मिळतो? चला ते पाहूया. हा वाक्याच्या बांधणीतला पुढचा खूप महत्वाचा टप्पा आहे. कारण आपण तो कर किंवा ती जा असं थेट बोलत नाही. आपण त्या धातूंना थोडं बदलतो, त्यांच्यावर एक प्रकारचा संस्कार करतो, त्यांना एक नवीन रूप देतो. पण हे नवीन रूप कधीकधी क्रिया पूर्ण करत नाही, तर अपूर्ण ठेवते. मग त्याला काय म्हणतात? याच बदललेल्या रूपाला धातुसाधित किंवा कृदंत असं म्हणतात. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही अजून पूर्ण क्रियापदं नाहीत. त्यामुळे ती वाक्याचा शेवट करू शकत नाहीत. उदाहरणार्थ, जर मी म्हटलं तो धावत आणि थांबलो, तर तुम्हाला वाटेल की पुढे काहीतरी अपूर्ण आहे, बरोबर? वाक्य पूर्ण वाटत नाही. इथे धावत हे कृदंत आहे, ज्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या शब्दाची गरज आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, व्याकरणात धातुसाधित आणि कृदंत हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. त्यामुळे परीक्षेत कोणताही शब्द आला तरी अजिबात गोंधळून जायचं नाही. दोन्हीचा अर्थ एकच आहे. धातुसाधित म्हणजे काय? तर धातूपासून साधलेला किंवा बनवलेला. आणि कृदंत हा शब्द संस्कृतमधून आलाय, पण त्याचाही अर्थ तोच आहे, धातूला प्रत्यय लागून तयार झालेला अपूर्ण क्रियावाचक शब्द. आता आपण पाहिलं की धातूंना प्रत्यय लागतात आणि कृदंत तयार होतात. पण हे प्रत्यय येतात कुठून? सगळे प्रत्यय सारखे नसतात. त्यांचं मूळ घर वेगवेगळं असतं. मराठी भाषेवर संस्कृतचा खूप मोठा प्रभाव आहे आणि तो या प्रत्ययांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतो. काही प्रत्यय अस्सल मराठी आहेत, तर काही थेट संस्कृतमधून आलेत. इथे बघा, आपल्याला दोन मुख्य प्रकार दिसतायत. डावीकडे आहेत अस्सल मराठी प्रत्यय, जसे की आई, ऊ, आळू. हे शब्द ऐकूनच कसे आपलेसे वाटत नाही का? लढाऊ विमान किंवा विसराळू स्वभाव. तर उजवीकडे आहेत संस्कृतमधून आलेले प्रत्यय, जसे की अक, निय, तव्य. हे शब्द थोडे अधिक औपचारिक किंवा भारदस्त वाटतात, जसं की रक्षक, वंदनीय किंवा कर्तव्य. प्रत्ययाचं हे मूळ ओळखता येणं स्पर्धा परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. कारण अनेकदा गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा वेगळा गट ओळखा असे प्रश्न येतात.
चला एका प्रश्नाच्या मदतीने आपलं ज्ञान तपासून पाहूया. बघूया आपल्याला हे कितपत समजलंय. इथे पाहिलं तर उत्तर अगदीच समोर आहे. खुदाई, घडाई, शिलाई या सगळ्या शब्दांच्या शेवटी आई हा प्रत्यय आहे, जो अस्सल मराठी आहे. बाकीचे गट बघा, प्रार्थना, कर्तव्य, श्रवणीय हे शब्द ऐकताच थोडे संस्कृत धर्मी वाटतात. त्यामुळे प्रत्ययांचे मूळ ओळखल्यामुळे असे पर्याय पटकन बाजूला काढता येतात आणि आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचतो. आता हा प्रश्न बघा, इथेही तेच लॉजिक वापरायचं आहे. फक्त प्रत्येक शब्दाच्या शेवटी कोणता प्रत्यय लागला आहे ते शांतपणे ओळखायचं. रक्षकच्या शेवटी काय आहे, वंदनाच्या शेवटी आणि श्रवणीयच्या शेवटी. आठवतंय का मागचा तक्ता? अगदी बरोबर. रक्षकमधला अ, वंदनामधला ना आणि श्रवणीयमधला निय हे तीनही प्रत्यय संस्कृतमधून आलेले आहेत. हे पॅटर्न ओळखण्याचं कौशल्यच आपल्याला परीक्षेत आत्मविश्वास देतं आणि आपला वेळही वाचवतं. चला, आपण धातूंपासून कृदंत तर बनवली, पण वाक्यात त्यांचं नेमकं काम काय असतं? ती फक्त अपूर्ण क्रिया दाखवतात की आणखीही काही भूमिका बजावतात? तर गंमत अशी आहे की ही कृदंत वाक्यात वेगवेगळ्या भूमिका साकारू शकतात, जणू काही ती भाषेतील कलाकारच आहेत. याचं उत्तर दडलंय आपण त्याला कोणता प्रत्यय लावतो यात. प्रत्यय बदलला की शब्दाचं कामच बदलून जातं. म्हणजे बघा, बोल हा एकच धातू, पण तो नाम, विशेषण आणि क्रियाविशेषण अशा तीनही भूमिका साकारू शकतो. जसा एखादा कुशल नट वेगवेगळ्या भूमिका करतो तसंच काहीसं. कसं ते पुढच्या स्लाइडवर पाहू. हा तक्ता बघा, किती स्पष्टपणे सगळं मांडलं आहे. बोल या धातूला णे लावलं की बोलणे हे नाम तयार होतं, जसं की त्याचे बोलणे सर्वांना आवडले. इथे बोलणे हे एका क्रियेचं नाव आहे. लेला लावलं की बोललेला हे विशेषण बनतं, जसं तो बोललेला शब्द विसरू नका. इथे बोललेला हा शब्द या नामाबद्दल अधिक माहिती देतोय. आणि ताना किंवा ऊन लावलं की ते क्रिया विशेषण म्हणून काम करतं. म्हणजे बघा, एकाच धातूची किती वेगवेगळी रूपं आणि कार्य आहेत. चला, हे ज्ञान एका वाक्यात वापरून पाहूया. वाक्य आहे, तो बसत बसत म्हणाला. हे वाक्य साधं दिसतं, पण यात कृदंताची एक खूप महत्वाची भूमिका दडलेली आहे. या वाक्यात आपल्याला दोन क्रिया दिसतायत, एक बसण्याची आणि दुसरी म्हणण्याची. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या, या वाक्यातलं मुख्य क्रियापद बसत नाहीये. वाक्याचा शेवट म्हणाला या मुख्य क्रियापदाने होतोय. मग बसत हा शब्द काय करतोय? तर तो म्हणाला ही मुख्य क्रिया कशी घडली हे सांगतोय. तो कसा म्हणाला? तर बसत बसत म्हणाला. म्हणजे इथे बसत हे कृदंत मुख्य क्रियापदाबद्दल अधिक माहिती देत आहे, म्हणजेच ते क्रिया विशेषणाचं काम करतंय. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र करूया. परीक्षेमध्ये या संकल्पनांवर आधारित प्रश्न अचूकपणे कसे सोडवायचे यासाठी काही खास युक्त्या पाहूया. कारण ज्ञान असणं महत्त्वाचं आहेच, पण ते परीक्षेत वेळेवर वापरता येणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. परीक्षेतला एक मोठा गोंधळ उडतो तो म्हणजे वाक्यातला कर्ता ओळखताना. आपल्याला अनेकदा असं वाटतं की वाक्याच्या सुरुवातीला जो शब्द येतो तोच कर्ता असतो, पण मराठीत नेहमीच तसं नसतं. पण काळजी करू नका, यासाठी एक सोपी, अचूक आणि 3 टप्प्यांची पद्धत आहे जी कधीच चुकणार नाही. ही 3 सोपी पावलं लक्षात ठेवली की कर्ता शोधणं अगदी सोपं होऊन जातं. ही एक प्रकारची ग्रामर हॅक आहे. 1. वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा. 2. त्या धातूला नारा, नारी किंवा नारे यापैकी योग्य प्रत्यय लावायचा. आणि 3. जो नवीन शब्द तयार झाला आहे त्याला कोण असा प्रश्न विचारायचा. जे उत्तर मिळेल तोच आपल्या वाक्याचा कर्ता. चला, हे एका उदाहरणातून समजून घेऊया. वाक्य आहे, मला दूध आवडते. आता इथे कर्ता कोण? अनेकांना वाटेल की वाक्याच्या सुरुवातीला मला आहे म्हणून मी हा कर्ता आहे, कारण क्रिया माझ्याशी संबंधित आहे. पण थांबा, व्याकरणाच्या नियमाप्रमाणे हे उत्तर चुकीचं आहे. चला, आपण आपली 3 टप्प्यांची पद्धत वापरून पाहूया. चला, पद्धत लागू करूया. पायरी 1, क्रियापद आवडते यातला मूळ धातू आहे आवड. पायरी 2, त्याला नारे हा प्रत्यय लावूया, म्हणजे शब्द झाला आवडणारे. आता तिसरी आणि शेवटची पायरी, प्रश्न विचारा, आवडणारे कोण? उत्तर काय मिळतं? दूध. याचा अर्थ या वाक्याचा खरा व्याकरणीय कर्ता दूध आहे, मी नाही. ही पद्धत वापरल्याने असे मोठे गोंधळ अगदी सहज टाळता येतात. आणखी एक महत्त्वाचं कौशल्य म्हणजे अकर्मक क्रियापदं ओळखणं. अकर्मक म्हणजे अशी क्रियापदं ज्यांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची म्हणजे ऑब्जेक्टची गरज नसते. कर्ता आणि क्रियापद एवढ्यानेच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. हे ओळखता आलं की वाक्याचं विश्लेषण करणं आणखी सोपं होऊन जातं. हे काही शब्द लक्षात ठेवा. सळसळ
खळखळ, थरथर आणि कुडकुड. हे बहुतेक करून आवाज किंवा नैसर्गिक अवस्था दाखवणारे शब्द आहेत. जसे की पान सळसळते. आता सळसळण्याची क्रिया पानावरच घडते आणि तिथेच पूर्ण होते. तिला कर्माची गरज नसते. त्यामुळे असे शब्द बहुतेक वेळा अकर्मक असतात. हा पॅटर्न ओळखल्याने परीक्षेत तुमचा मौल्यवान वेळ नक्कीच वाचू शकतो. तर आजच्या चर्चेचं सार काय? एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. व्याकरण म्हणजे केवळ नियमांची जंत्री नाही, ती पाठांतर करायची गोष्ट नाही. खरं तर ही शब्द तयार करण्याची एक पद्धतशीर आणि तार्किक प्रक्रिया आहे, अगदी एखाद्या बांधकामासारखी. ही बांधणीची प्रक्रिया अशी आहे. आपण आधी पाया म्हणून धातू घेतो. त्यावर आपण प्रत्यय नावाच्या विटा रचतो आणि त्यातून कृदंत नावाची एक नवी भिंत तयार होते. मग अशा अनेक भिंती वापरून आपण वाक्य नावाचं घर बांधतो. याकडे नियमांची यादी म्हणून न पाहता अशा प्रकारे पाहिलं की व्याकरण सोपं आणि रंजक वाटायला लागतं. तर आज आपण क्रियापदांच्या अगदी मुळाशी जाऊन त्यांची रचना समजून घेतली. आता हा विचार करा, क्रियापदाचे हे लहान लहान भाग, धातू, प्रत्यय, कृदंत हे जेव्हा आपल्याला ओळखता येतात, तेव्हा मोठ्या आणि गुंतागुंतीच्या वाक्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल, त्याच्या रचनेचं विश्लेषण करण्याची आपली पद्धत कशी बदलेल, यावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन आणि रंजक विषयासोबत.